सेक्सुअल हरासमेंट म्हणजे नेमकं काय? तर सेक्सुअल हरासमेंट म्हणजे असं बिहेवियर जे महिलांसाठी अनवेलकम असेल आणि जे सेक्सुअल इन नेचर असेल किंवा याला असं म्हणू आपण, की जे पण त्यांचं जे बिहेवियर असेल, त्याच्या बिहेवियरच्या इंटेन्शनपेक्षा त्याचा जो इम्पॅक्ट त्या महिलावर होत असतो, तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. याचा अर्थ जर तिच्यावर कुठल्याही प्रकारे जर लैंगिक अत्याचार झालेले असतील, तर तिच्यावर लैंगिक अत्याचार झालेल्याचा जो तिच्या मनावर जो इम्पॅक्ट होतो, त्यामुळे कदाचित ती डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकते. तर ती डिप्रेशनमध्ये जाणं हे त्या व्यक्तीच्या इंटेन्शनपेक्षाही जास्त हानिकारक होत असतं. म्हणून तिच्यावर होणारे जे हे अत्याचार आहे, हे थांबवण्यासाठी हा ॲक्ट आलेला आहे. आणि कुठल्याही प्रकारचं जर सेक्सुअल हरासमेंट जर तिच्यावर होत असेल, तर ते न होऊ देण्याचं न होऊ देण्यासाठी हा ॲक्ट आलेला आहे. आता काही असे जे फिजिकल कॉन्टॅक्ट करत असेल किंवा कुठल्याही प्रकारे सेक्सुअल डिमांड केल्या जात असेल किंवा कुठल्याही प्रकारे जर बीभत्स, अश्लील असे कुठले चित्र जर दाखवले जात असतील किंवा असे काही सेक्सुअली रिमार्क केल्या जात असतील, कुठे विसल सेक्सुअली अशा प्रकारे विसलिंग वगैरे केल्या जात असेल, कुठे इंडेक्सिंग वगैरे केल्या जात असेल, जे सेक्सुअली कनोटेशन असेल, तर या सगळ्या गोष्टींना सेक्सुअल हरासमेंट असं म्हटल्या जाईल. त्यानंतर